नमस्कार, मी गजानन सांगळे. हा माझा मुलगा सर्वेश गजानन सांगळे. तर याच्या डोळ्यासंबंधी असा प्रॉब्लेम होता, की याचा जन्म झाला त्यावेळेस त्याचा उजवा डोळा हा खूप लहान होता आणि ग्रामीण भागामध्ये असल्यामुळं मी तिथं डोळ्यांच्या डॉक्टरांकडे गेलो. तर त्यांनी डोळा चेक केल्यानंतर मला सांगितलं, की डोळा व्यवस्थित आहे. फक्त त्याची भुवई पापणी ही त्यात अडकल्यामुळे डोळ्याचा आकार लहान आहे. आणि त्या संदर्भात मी चौकशी केली असता मला मुंबईसारख्या ठिकाणी प्लॅस्टिक सर्जन च्या संदर्भात माहिती मिळाली. मग मला तिथं जायला शक्य नसल्यामुळे मी मूळचा राहणार कोपरगाव. तर आमच्या पाहुण्यांनी मला डॉक्टर किरण नेरकर सरांच्या संदर्भात सांगितलं. तर मी त्यांचा प्रोफाईल बघितल्यानंतर मला चांगल्यापैकी कळालं की आपल्या मुलाचा इलाज यांच्याकडे चांगल्या प्रकारे होऊ शकतो. तर मी त्यांच्याकडं 30 मेला अपॉइंटमेंट घेऊन आलो आणि त्यांनी मला पूर्णपणे विश्वास दिला, सांगितलं की काही नाही, आपण योग्य व्यवस्थितपणे त्याचं ऑपरेट करू. नमस्कार, मी डॉक्टर किरण नेरकर. मी एक प्लास्टिक कॉस्मेटिक आणि हँड सर्जन आहे. आपल्या डोळ्यांच्या पापण्या वर केल्यानंतरच आपल्याला एखादी गोष्ट दिसण्यास मदत होते. परंतु काही मुलांमध्ये जन्मतः पापण्या वर करणारे स्नायू हे अशक्त असतात किंवा कमकुवत असतात. त्यामुळे अशा मुलांमध्ये पापण्या पाहिजे तेवढ्या वर होत नाहीत. अशा परिस्थितीला कंजेनायटल टॉसिस असं म्हटलं जातं. हे एका किंवा दोघे डोळ्यांमध्ये असू शकतं. अशी मुले अथवा मुली यांच्यामध्ये वेळीच उपचाराअभावी डोळ्यांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात आंधळेपणाही येऊ शकतो, ज्यालाच आम्ही मेडिकल लँग्वेजमध्ये अम्ब्लायोपिया असं म्हणतो. कधी कधी नसांमधील क्रॉस कनेक्शन असल्यामुळे जबडा हलवल्यानंतर डोळ्यांची पापणी ही वर जाते किंवा खाली येते. याला जॉ विंकिंग फिनॉमिनॉन किंवा मार्कस गन प्युपिल असं म्हटलं जातं. लहान मुले अथवा मुली ह्या दोघांमध्ये ही समस्या सारख्याच प्रमाणात आढळून येते. साधारणतः जगभरात 850 मुलांमधील एका मुलामध्ये ही समस्या आढळते. शक्यतो ही समस्या डोळ्याच्या दोघे बाजूंना असते, परंतु जर एका बाजूला असेल तर डाव्या बाजूला ती असण्याची शक्यता खूप जास्त असते. अशा मुलांना समोर बघण्यासाठी मान आणि हनुवटी वर करून बघायला लागतं, जेणेकरून त्यांना समोरच्या गोष्टी या सरळ दिसतात किंवा पूर्णपणे दिसतात. त्यामुळे सभोवतालची इतर मुले त्यांच्यावर असतात, त्यांची गंमत उडवतात. ह्या सर्व गोष्टींमुळे ह्या मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण होतो आणि त्यामुळे ही मुलं बाहेर जाणं टाळतात किंवा अभ्यासामध्ये त्यांचं फारसं लक्ष लागत नाही. अशाने मुलांच्या शिक्षणावरही खूप दुष्परिणाम होतो. ह्या परिस्थितीवर प्लास्टिक सर्जरीद्वारे मात करणं सहज शक्य आहे. जगभरात सगळ्यात जास्त वापरल्या जाणाऱ्या उपचार पद्धतीमध्ये कपाळाला आठ्या आणणाऱ्या स्नायूंबरोबर डोळ्यांच्या पापण्यांची विशिष्ट पद्धतीने जोडणी करून पापण्यांना वरती केलं जातं. ह्यालाच फ्रॉन्टली स्लिंग सर्जरी असं म्हटलं जातं. ह्या ऑपरेशनमध्ये मांडीच्या स्नायूंच्या वरचे आवरण, ज्याला आम्ही फेशियल लाटा असं म्हणतो, त्याचा दोरीसारखा वापर करून डोळ्यांना वर करणारे जे स्नायू असतात त्यांना कपाळाला आठ्या आणणाऱ्या स्नायूंशी जोडलं जातं, जेणेकरून जेव्हा मुलगा कपाळाला आठ्या आणण्याची ऍक्शन करतो तेव्हा डोळे आपोआप वरती उचलले जातात. अशाच पद्धतीच्या एका दुसऱ्या ऑपरेशनमध्ये स्वतःच्या स्नायूचा भाग न वापरता कृत्रिम सिलिकॉनचा रॉडही वापरला जाऊ शकतो, ज्याला सिलिकॉन स्लिंग सर्जरी असं म्हणतात, परंतु कपाळाला आठ्या आणणाऱ्या स्नायू बरोबरच याला जोडलं जातं. अशा पद्धतीने कपाळाला आठ्या आणणाऱ्या स्नायूंची ताकद आपल्याला डोळे वर करण्यासाठी वापरली जाऊ शकते. ऑपरेशन नंतर साधारणतः 1 आठवडा दोघे पापण्या, खालची आणि वरची दोघं पापण्या ह्या एकमेकांशी बांधून ठेवल्या जातात आणि 1 आठवड्यानंतर त्या मोकळ्या केल्या जातात. सुरुवातीला काही दिवस डोळ्यांच्या अवतीभोवती सूज असणं किंवा डोळ्यामध्ये जडपणा जाणवणं हे स्वाभाविक असतं. साधारणतः 1 ते 1.5 महिन्यामध्ये ही सूज पूर्णपणे नाहीशी होते. त्याचबरोबर डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे डोळ्यांचे विशिष्ट व्यायाम जर आपण केलेत तर छान पद्धतीने डोळ्यांची पापणी ही वरती जाऊ लागते आणि मुलाला व्यवस्थितरित्या दोघं डोळ्याने चांगलं दिसतं. जर टॉसिस हे एकाच बाजूला असेल तर हे ऑपरेशन एकाच बाजूला केलं जातं, परंतु जर दोघे बाजूला असेल तर दोघे बाजूचं ऑपरेशन एकाच वेळेस करणं अनिवार्य आहे, कारण त्याच वेळेस आपल्याला दोघं डोळ्यांमधला समतोल साधता येतो. आता आपण जाणून घेऊया ह्या महोदयांचं पुढील मनोगत. 5 जूनला त्यांनी सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही ऍडमिट झालो आणि ऍडमिट केल्यानंतर त्यांनी ऑपरेट केलं. ऑपरेट अतिशय छान झालं. त्यानंतर एक 8 दिवसाने आम्ही त्याचे ज्यावेळेस जो डोळा बंद होता तो खोलला, तर पूर्णपणे आम्हाला रिझल्ट त्याच वेळेस कळाला की त्याचा डोळ्याचा आकार हा मोठा झालेला होता आणि आता म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने उजवा डोळा हा चांगला मोठा झालेला आहे आणि आता भविष्यामध्ये त्याचे दोन्ही डोळे हे सारखेच दिसणार आहे. याचा एक वडील म्हणून मला खूप आनंद होत आहे की सरांच्या प्रयत्नामुळे आम्हाला जवळच नाशिकमध्ये या ठिकाणी ही सुविधा उपलब्ध झाली. तर सरांचे खूप खूप आभार व
आपणास विनंती आहे की प्लास्टिक सर्जरी संदर्भात आपल्याला इतरत्र कुठेही जाण्याची गरज नाही. डॉक्टर किरण नेरकर सर हे अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व प्रकारच्या सर्जरीज या ठिकाणी आपल्याला नाशिकमध्ये बॉम्बे नाक्यावर साई स्क्वेअर बिल्डिंग मध्ये अवेलेबल आहे. आपण याचा सर्वांनी लाभ घ्यावा.